भरपूर अर्थ जीव आहे आमचा. तुझा चंदूशेट केला ते फक्त दिलीप दादांचं माझ्यावरती असणारं प्रेम आणि त्यांचं सहकार्य ह्याच्या पाठबळावरच मी मोठा होऊ शकलो. हे जे नाव आहे ते फक्त या बैलामुळं. सलग 9 एक नंबर केलाय. तवा कडेन पळून 3 वेळा बैल पळाला, 3 वेळा सामना केला. म्हणजे बैल लय मोठा पळत नाही, पण बैलात बी धमक पाहिजे तेवढी. एक नंबर करतो का नाही, त्यानं 10 दिवस दुसऱ्या घरात बैल बांधायचा आणि त्यानं बैल पळवायचा. 3 फेऱ्या लगातार सामना झाला तर 4थ्या फेऱ्याला बैल निकाल घेणारच. आता पैसे व्हायचे काय आठवणीमध्ये तो बैल आम्ही कधी बघितलाच नव्हता. तो बैल घेऊन आम्ही 1 नंबर केलं मोरगाव. तो बैल होता म्हणून मी आजपर्यंत महाराष्ट्रात आहे. राजानंच आपल्याला दिवस दावले, सारायला लावली आणि आम्ही बैलाच्या पुढे आडवा उभा राहिलो होतो, बैल मागं सरत होतो आणि अचानक झेंडा पडला. त्या मैदानात 1 नंबर केला बैला. त्या मैदानात ते थोडंच होतं पण चांगलं होतं. 10 लाख रुपयाला मागितलेला. त्यावेळी झालं आम्ही एकच ठरवलं होतं की ह्याची समाधीच बांधायची आपल्यात. पहिल्यासारखी माणसं पण नाहीत आणि बैल पण नाही. त्यात आता पैसे बघते, पैसे किती देतो विचारते, ती गाडा वाचला तर घेऊन येतो म्हणते. नमस्कार मित्रांनो, आपण आहे सध्या मौजे गारडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. एकेकाळी काळ गाजवलेला गारवा डाबा गारडी यांचा राजा आणि राजाच्या ज्या जुन्या आठवणीत, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी किंवा त्या आठवणी ताज्या करण्यासाठी एक त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण गारडी या ठिकाणी आलोय. आपण राजाचे मालक माननीय श्री चंदोप्पा किंवा ज्यांनी घेतल्यापासून राजा घडवला, म्हणजे कुंभाराचं काम केलं, असे वाळूचे संजय ड्रायव्हर आणि म्हणजे राजाचे सुट्टी मेकर किंवा अजून जे राजा बरोबर ज्यांनी राजा बरोबर सोबत होते, सोबती त्याचे, या सर्वांची आपण आता मुलाखत घेणार आहोत. आपण नमस्कार. नमस्कार. आपण आज या राजाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा सगळा मित्र परिवार गोळा केलेला आहे किंवा बरोबर. जमा झालेला आहे राजाच्या प्रेमापोटी. प्रथमतः आपण राजाची माहिती द्या. राजा हा बैल मी 2011 साली गंगोतीतून दादा सुजिमल यांच्याकडून घेतला होता. मायनीच्या अड्ड्यात पळताना बैल बघितला मी आणि त्यावेळेस मी नवीनच होतो नादात, माझ्याकडे बैल नव्हता, मला बैल घ्यायची इच्छा झाली. तर त्यावेळेस आमचे मुंबईचे शेठ दिलीप दादा खानावकर यांच्याशी मी बोलणं केलं की आपल्याला एक बैल घ्यायचा. तर दादा मला म्हणले तू बघ बैल, आपण घेऊ बैल. मग त्यावेळेस मी 2011 साली बैल खरेदी केला, म्हणजे पार्टनरशिप मध्ये मी आणि दादानी दोघांनी 2011ला. हा, मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी अशी वाटेल की मी ज्यावेळेस 161 ठरवला त्यावेळेस मी अगदी नौका होतो, पण कणबुलीचे जे दिलीप शेठ आहेत, दिलीप शेठ खानावकर, म्हणजे जे माझ्यासाठी दादा म्हणून आहेत, त्यांनी मला हाताशी धरलं आणि आज जो काही चंदू शेठ आहे, चंदूचा चंदू शेठ केला ते फक्त दिलीप दादांचं माझ्यावरती असणारं प्रेम आणि त्यांचं सहकार्य ह्याच्या पाठबळावरच मी मोठा होऊ शकलो. जेव्हा आपण बैल खरेदी केला तेव्हा बैलाचं वय किती होतं? सर्वसाधारण 4 दात होता बैल, म्हणजे 3 वर्ष वय असेल बैलाचं. त्यानंतर आपण पहिलं मैदान कुठलं गेलं आठवणीत आहे? हा, पहिलं मैदान म्हणजे फायनल झालेलं पहिलं मैदान माहिती आहे मला. त्याच्यानंतर पहिली सुरुवातीची 3 मैदानी केली आम्ही. त्याच्यात गाडी गटाला लागायची, नंतर सीमेला कुठं तर मार खायची, सगळ्या गोष्टी. नंतर पेडगावच्या मैदानात संजय ड्रायव्हरनी अशी काही जादू केली का पेडगावच्या मैदानात राहिलो नाही आम्ही, पण लेंगऱ्याला डायरेक्ट बापूदादांच्या बाब्याबरोबर 1 नंबर केला वाजल्याच्या. किती दिवसांनी पेडगावचं मैदान पळल्यानंतर आपण किती दिवसांनी? सर्वसाधारण 4 दिवसांनी, 4 ते 5 दिवसांनी. हा, आणि लेंगऱ्याला डायरेक्ट आम्ही 1च नंबर केला. तिथून जी बैलाची म्हणजे गुलाल घेण्याची सुरुवात झाली तो मला वाटते म्हणजे बंदीचा काळ होता, पण म्हणजे ओरिजिनल पब्लिक किंग म्हणतात का नाही, दोन्ही साईड पब्लिकला पाहणारा बैल होता. आता माझ्यापेक्षा जास्त संजय ड्रायव्हर, बबन ड्रायव्हर, रेणाजी बापू आहेत, सचिन आहे आमचा, अजून रवी म्हणून एक जण आहे, त्या सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांच्याकडे बैलाची आठवण आहे. आपण राजा घेतल्यानंतर आपल्या परिचय म्हणजे आता बैलाचं साधारणपणे वय किती आहे? एक 17 वर्ष वय असेल बैलाचं. म्हणजे आपण 4 वर्षाचा वय असताना राजा खरेदी केला आणि आज 17 वर्ष वय आहे राजाचे. मग तुम्हाला कधी बैल द्यायचं का विचार नाही आला? नाही, या बैलांनी माझं महाराष्ट्रभर नाव केलं ना, म्हणजे शर्यत क्षेत्रात मी नौका असताना या बैलांनी अखंड महाराष्ट्रभर म्हणजे गारवा डाबा गारवा हे जे नाव आहे ते फक्त या बैलामुळं.
महाराष्ट्रभर ओळखते. आणि गार्डीचं नाव प्रथमतः या राजानं महाराष्ट्रात केलं, त्याबरोबर तुमचं गारवा डाबा आज बऱ्यापैकी लोक जी ओळखतात ती गारवा डाबा हा या राजामुळे गार्डी त्याच्यापूर्वी पण बैल पळत होती. सचिन जाधवचा बादल पळत होता, साई नानाचा सुंदर आरण्या पळत होती. पण त्यांच्या बरोबरीनं माझा बैल ज्यावेळेस पळायला लागला त्यावेळेस माझं नाव पूर्ण महाराष्ट्र या बैलांनी केलं. आपलं बैल पळत असताना एक असा खूप म्हणजे आपल्याला एखादा क्षण असा आठवतो का की त्यावेळी खरंच बैलामुळे आपल्या डोळ्यात पाणी आलं. सांगायला गेलं तर इतकं क्षण आहेत नाही राजाचं, इतकं क्षण आहेत की म्हणजे कधी विसरू शकत नाही मी. म्हणून तर मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या बैलाला कधी विसरू शकत नाही मी. मला स्पेशली सांगावं वाटेल, एक चिंचणीचं मैदान आहे, मग चिंचणाव आहे. मला पहिला नव्हता, मी रात्री 12 वाजता पहिला केला, उद्या सकाळी मैदान, आणि त्या मैदानात बैल नेला. आणि सुरुवातीला म्हणजे ह्या खानापूर तालुक्याला सगळ्यात मोठं मैदान 71,000 बक्षीस असणारं पहिलंच मैदान भरलं होतं. त्या मैदानात माझ्या बैलांनी आदल्या दिवशी पण पळून 1 नंबर केला. परत त्या दिवशी ठरलं की फायनल झालं नाही, गाड्या सुटून आल्या, म्हणून परत दुसऱ्या दिवशी सकाळी फायनल घेतलं, तरी परत बैलांनी 1च नंबर केलं होतं. त्याच्यानंतर मालिकरायाला पण आम्ही 1च नंबर केला होता सुट्टा. म्हणजे चिंचणीचं मैदान हे त्यावेळेचं सर्वात मोठं मैदान मोठं मैदान होतं. मोठ्या रकमेचं होतं. हा, मोठ्या काय रकमेचं. बक्षीस होतं त्या मैदानात? 71,000 एक छकडा होता. म्हणजे 71,000 मित्रांनो, आता लई छोटी गोष्ट आहे, पण त्यावेळेचे 71,000 म्हणजे आधी कुठल्या रेंज 10 रुपये झाले, 7 लाख रुपये झाले. आता आपण ज्यांनी राजा घडवला, वाळूचे संजय ड्रायव्हर यांच्या काय आठवणी येते राजाबद्दलच्या, किंवा जुना काळ कसा होता, आताचा काळ कसा आहे, याबद्दल थोडी आपण संजय ड्रायव्हर वाळूचे त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. राजाची गाडी हा किंवा राजाची खरेदी हा. कशामुळे राजा खरेदी केलं होतं? राजा आधी त्यांनी घेतला होता, आपल्याला माहित नव्हता. 4 अड्डा त्यांनी पळवला होता बैल. 5वा अड्डा का 4था अड्डा ते पेडगावला बैल घेऊन आले. मग आमचे माझी आणि बापूची दुसरी होती, त्यात बैल तर आणलं, बैल जरा गटाला कमी पळवलं, परत ते काय परत आम्ही डबल पळवला, बैल डबल पळवला, गटाला बसला, सेमीला मारा खाल्ला, 4 दिवसानं बैल जे पळवला त्यातनं 1 नंबर केला. ते 9 अड्ड 1 नंबर केलाय, सलग 9 अड्ड 1 नंबर केलाय. आपण पहिल्यांदा राजाची गाडी कुठल्या मैदानात आणली होती आठवतं? पेडगावात. पेडगाव. त्याच्याबद्दल नाही. त्याच्यावर नाही. देवडाचा भाऊ माझा चालाच त्यानं सांगितलं होतं मला, पण बैल असा पळतोय असं मला त्यानं सांगितलं होतं. पहिल्यांदा पेडगावच्या मैदानात तुम्ही गाडी आणली. हा पण त्यानंतर किती वय राजाचं होईपर्यंत तुम्ही गाडी पळवली? मी 40 फायनल होस्टोर मी गाडी हाणल्या. त्याच्यानंतर बबन ड्रायव्हरनं गाडी हाणल्या, रेणावीचं बबन ड्रायव्हर. रेणाचं बबन ड्रायव्हर. 40 फायनल होईपर्यंत तुम्ही राजा आणला. राजाच्या गाडीवर बसलो, तुम्हाला भीती नाही वाटली? नाही भीती वाटायचा काही विषय ना, बैल ठाम होता ना बाहेरनं, दोन्ही side दोन्ही सारी पब्लिक. मला कवाच भ्या वाटलं नाही त्याला. आत्ताचं पब्लिक आणि त्यावेळेस पब्लिक मध्ये फरक होता. ते नाही पब्लिक तेवढंच. मुंबईचं पब्लिक आता इथं बिंजोड जर केली का नाही, इथं गार्डीत बिंजोड केली का नाही, बनश्यान मनवापूचा बनश्या आणि दोन्हीच पळवली ती. बैल मुंबईत पण पळवला तुम्ही? नाही मुंबईत नाही, इथं पळवला बैल. फक्त घाटावर? नाही घाटावर पळवला, मुंबईत नाही पळवला. तुम्ही गाडी हाणत असताना तुमच्या आठवणीतलं असं एखादं मैदान आहे का राजाचं की खरंच तेव्हा म्हणजे ड्रायव्हर असल्याचा पण अभिमान? लय मैदान झाले. मला आता बनपुरीचा आरोप पिऊन असं पाक लॉस झालो होतो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय राग यायचं काय ते बोलायचं बोला. म्हणला गार्डीचं की त्याला पळालं नाही असं बोलला, आणि त्या सरपंचाच्या गाडीला टिकून बसलो होतो. पळालं नाही म्हणलं, राहू दे म्हणलं. शेमीला म्हणलं तू उत्तर गाडीतनं खाली. शेमी काढली तर 1च नंबर केला. अजून ह्याच्या व्यतिरिक्त राजाच्या तुमच्या मनात काय आठवण? काय राजा लय आठवण येते माझ्याकडे, पण ते आता कसं आहे सगळ्या सांगू शकणार नाही मी. नाही सांगू शकणार. कसं माहितीये का, एवढ्या गोष्टी आहेत त्या पळसगाव म्हणजे अशा गोष्टी आहेत त्या गावाही नाव देण्यात येणार नाही. ते अशा 20 ते 30 गोष्टी असतील त्या. पण त्यातलं तुमचा असा आठवणी देणारा किंवा असा कुठला एखादा किस्सा बी आहे. ऐका, मी ह्याच्या विरोधात बसलो, ह्यांच्या संग भांडणं झाले हो, मी बोलू शकत नाही. आणि जेव्हा तोंडाला मी बैला माझी गाडी पास होणार आणि हे विरोधात होतं माझ्या, तेव्हा त्यानं मी वरडलो, तेव्हा त्यानं गाडी पास केली.
हेनच त्या गाडीत नव्हतं, तुम्ही बाजूच्या गाडीत, बाजूच्या गाडीत होतो. पण तुमच्या आवाजानं आवाजानं बैल पळाला की पळाला. हे खरं आहे. अशा तीन अड्ड्यात झाले. वडूज एक करवेजी बिनजोड आणि ही मोराळ एक मोराळ मायनी मोराळ. मगाशी एक मला किस्सा सांगितला. आरसूलचं मैदान होतं सर्वात मोठं त्यावेळेचं नामांकित मैदान. हा आरसूल तवा कडेन पळून 3 वेळा बैल पळाला. 3 वेळा सामना केला. बर तेव्हा आमची गाडी 3 नंबर राहिली फायनलला. पण आपण गटाला 3 वेळा पळवलं होतं की शिमेला? शिमेला पळवलो. 3 वेळा पळून 3 वेळा निकाल सामना. हा 3 वेळा सामना झाला. हा आत्ताच्या घडीला होऊ शकत नाही. आता होऊ शकत नाही. 2 वेळा पळू शकत नाही आताची बैल. मी बी सांगतो आता. म्हणजे काय फरक आहे जुन्या बैलांच्या तर आताच्या बैलांच्या? बैल पहिले आता कसं मी बैल बघतोय तुमच्या पाठीमागे, तुमच्या मागे जर बैल सुद्धा दिसेल एवढा छोटा बैल आहे. हा. म्हणजे असं काय बैलाचं अहो बैलाला बी कष्ट करायला लागते. बैल बी त्या मापाची लागते. बैल लय मोठा पळत नाही. लय बैल मोठा पळत नाही हे बी तुम्हाला सांगतो. बैल मापाचाच पाहिजे. पण कसं आहे, पण बैलात बी धमक पाहिजे तेवढी. पण आता जर आपण बैल बघितली किंवा बैलांची संख्या आता काय झालंय, आता कोणी काय म्हणायचं म्हणू दे, मला त्याचं काय घेणं देणं नाही. कोण काय म्हणते, कोणाचा एवढा पळतो तेवढा म्हणतो, मला त्याचं काय घेणं देणं नाही. मी अजून बी बोलू शकतो. मी 10 वेळा बोलू शकेन. आणि त्यानं कोणाचाही बैल पळू दे, रोज 1 नंबर करतो का नाही, त्यानं 10 दिवस दुसऱ्या घरात बैल बांधायचा आणि त्यानं बैल पळवायचा. पहिली बैल कशी महिना बैल राहत होती. महिना बैल राहत होती. ती बैल पळत होती. कोणी बी सांगू द्या. कोणी आता मी सांगू नाही तर दोन्ही सांगू दे. मला कोणी काय तिकडे गोळ्या घालत, मला काय त्याचं काय भ्या नाही. राजा जेव्हा एखाद्या मोठ्या मैदानात तुम्ही म्हणजे एखादं मोठं मैदान आहे का आठवणीतलं की त्या मैदानात बैल फायनलला राहिलाय? पुष्कळच मैदान आहे की. कुशेगावला फायनलला राहिलाय. कडेने पळून ह्यो आत नव्हता. आणि मी जे खोंड घेतलं होतं का नाही, ते कोणाचं नाव सांगायची काय गरज आहे. कुशेगावच्या मैदानात बैल फायनलला ठेवलं होतं आणि गाडी आणायला तुम्ही स्वतः. आणि ह्याच्यातनं नेरच्या अड्ड्यात गाडी शेमीला मार खाल्ली काय खाल्ली माझाच खोंड पळाला नाही पळाला. त्याचप्रमाणे पुशेगाव सोडून अजून कुठल्या त्यावेळीच्या मोठ्या मैदानात फायनलला राहिले? कोरेगाव राहिलो की. कोरेगाव राहिलो म्हणजे पुशेगाव कोरेगाव हा राहिलो. गौतमबाई सारख्या नव्हता का ते बरं, पण मी गाड्यानं नव्हतो. ते गौतमबाई ड्रायव्हर होत. ते काय झालं, आपलं हाय ती क्लिअर बोलायचं. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत बबन ड्रायव्हर येणार येतो. नमस्कार. आपण कधी बैल म्हणजे सुरुवातीचं पहिलं मैदान या बैलाचं आठवतंय का आपल्याला? सुरुवातीला कलडोन पासून माझी सुरुवात झाली. हा काय रिझल्ट होता त्या मैदानात? कलडोनात पहिल्यांदा ड्रायव्हरच्याच वासरासंग बैल होता. पहिल्यांदा गटाला आमची गाडी मार खाल्ली. परत ना आम्ही पैरा करून गाडीने 1 नंबर केला होता कलडोनचा. तिथनं सुरुवात झाली. तिथनं बरीच फायनल झाली राजा. बरीच फायनल झाली, बरोबर आहे. पण त्यापैकी असं एखादं राजाचं आठवणीतलं फायनल आहे का? रामापूरचं फायनल. हा रामापूर घरची गाडी. सीमे पळून आला आणि खोंड सुटून 5 किलोमीटर गेलता. राजा नाही, खोंड एक इधर होता राजा गाळात घरचाच. तो खोंड हरण्या. तो खोंड 5 किलोमीटर जाऊन माघारी येऊन गाडीने 1 नंबर केलता रामापुरात. आणि काय फायनलचा निकाल काय? 1 नंबर केला होता. एवढा 5 किलोमीटर गेलेला जाऊन माघारी धरून आणून अंतरात 1 नंबर केला होता बैला. जेव्हा मी त्याला हाणला तेव्हा त्यानं आपल्याला वरचे झोज दावलं. सगळ्या वरल्या नंबरातच बैल पळवला आपण आणि उलट्या खांद्यावर हाणून आपण सगळे 1 नंबर केले त्याचे. पण आत्ताची बैल आणि आताच्या बैलात आणि ह्या बैलात जमीन आसमानचा फरक आहे. राजा पळवलाय त्याची आता तुम्ही आता पण गाडी आणताय, पाठीमागे पण जुन्या बैलांच्या गाड्या आणल्या. दोन्ही काय बदल आहे? ही बैल जिद्दीने ईर्षेला पेटणारी बैल होती. आटातटीची गाडी लागली की ह्या बैलांनी गाडी कधीच जाऊन दिली नाही. आताच्या बैलाला आटातटीची गाडी निघत नाही. का निघत नाही निघू शकत आत्ताच्या बैलाला आटातटीची गाड्या. एवढी बैलच ताकदवान नाही ती आत्ताची बैल.
किती बैल जिद्दी बैल नाही ते आताची तेवढी लग 3 फेऱ्या लगातार सामना झाला तर चौथ्या फेऱ्याला बैल निकाल घेणारच येऊ 3 फेर समान हा. झालं तरी चौथ्या फेऱ्याला बैल. मांजरड्यात आमचं बंदीत मैदान झालं होतं 3 फेर आमचा सामना झाला होता शिमीला चौथ्या फेऱ्याला बैलांनी निकाल घेतला पण होता या बैलाचं आता संजय ड्रायव्हरने पण सांगितलं, आता तुम्ही पण सांगताय 3 वेळा सामना झालाय बैलाचा हो. आणि तरी पण बैल फायनलला राहिलाय. निकाल म्हणजे घेतोच. बैलाची जिद्द वेगळीच आहे. बैलाची जिद्द वेगळी जेवढा फेरा पडेल तेवढा बैल जास्तच पळत होता की असं का होत असेल बरं? बैलात तेवढी धमक आणि ईर्ष्याच होती या बैलात आताच्या घडीला काय आहे, सामना झाला तर दुसऱ्या फेऱ्याला नाही निभत दुसऱ्या फेरा वेगळाच निकाल होतोय असं काय आहे या बैलात? ह्या बैलांची जिद्द धमक वेगळीच आहे ना कुठंतरी त्या जुन्या बैलाची जात बैलाची जात बीत खट्टच आहे धनगर खिल्लारमध्येच आहे बैली आपण मोठ्या कुठल्या मैदानात बैल खेळतो? मोठी कलदोंडचं पहिल्या स्टार्टला मोठंच मैदान झालं आपल्या भागात 51,000 बक्षीस मध्ये सगळ्यात मोठं मैदान आपल्या भागात भरलं होतं इकडे कलेडोनला आता 51,000 म्हणजे मित्रांनो काहीच गोष्ट नाही. आताच्या बक्षिसाचा विचार केला तर 7-5,000 पण त्यावेळी न्याय किंवा अन्याय ह्या गोष्टी होत्या का? त्या आपण पंचांच्या निकालावर अंतिम निकाल ठरायला पंच म्हणले सामना डबल पळा तर डबल बी गाड्या खाली जाऊन सोडाव्या लागायच्या फुटात अर्ध्या फुटात गाडी माग मोर राहिली असली तर सामना दिला की डबल सोडायची पंच गाड्या आता तसं नाही ना होऊ शकत त्यावेळी पंचांचा निर्णय हा अंतिमच राहायचा पहिला लाईव्ह नसल्यामुळे पंचांचा निर्णय अंतिमच पंच जे निकाल देतील ते काहीतरी फरक म्हणजे बदल झाला किंवा त्याचा काहीतरी बैलगाडी मालकासनी फायदा झाला फायदा होतोय का? होय जनावरांचा ताप वाचल ना मी तुला बोलतो आता आपल्या बरोबर राजाविषयी बोलणार आहे रेणाविषयी बापू दादा ज्यांनी हा राजा अखंड घडवताना त्या बैलाचं नियोजन केलं. म्हणजे नियोजन करणाऱ्या माणसाशिवाय खेळ उंचीवर जात नाही किंवा एखादं त्यावेळेच नियोजन आपले रेणाविषयी बापू दादा यांनी केलं. काय त्यावेळी काय परिस्थिती पैर करण्याची किंवा अशी बैलाचं नियोजन करण्याची? पहिलं काय शब्द होत होत त्यावेळी आता आता पैसे वाईट म्हणजे आता शब्द हा राहिलाच नाही राहिला. म्हणजे आपल्याला असं कुठलं मैदान आठवतंय का की या मैदानात खरंच राजानं पाच फेडलं किंवा आपलं नियोजन आज खरंच म्हणजे भारावून जाण्यासारखं असं कुठली गोष्ट आहे का तुमच्या आयुष्यात? आहे की कुठल्या मैदानात? मोरगावच्या मोरगाव. काय काय आठवण काय आठवणीमध्ये तो बैल आम्ही कधी बघितलाच नव्हता तो बैल घेऊन आम्ही 1 नंबर केलं मोरगाव कोणता बैल होता आठवण? तो दिलीप खानावकरांचाच होता दिलीप दादांचा कळंबोलीचा निकाल काय होता फायनलचा? फायनलचा निकाल 2 नंबर केला आम्ही मोरगावात 2 हा म्हणजे तुम्ही बैल न बघता सुद्धा हा कधीच बघितलं नव्हतं कधीच नाही आता नवीन जमाना आलाय हम्म. 5G पिढी आहे मोबाईलवर सगळं फोटो वगैरे हा. सहज उपलब्ध होतं. सजवले होते ते. त्यावेळी न बघता तुम्ही पण बैल दिला हो आणि याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला असं कुठलं नियोजन आठवतंय का? रेड्याच्या मैदानातले गाठ पाठायचं मैदान हा भाडळ काय आठवण आहे? मला वाटतं जाधवाडीचा मस्तान होता बहुतेक त्यावेळी आम्ही 9 नंबर तासावून सेमी काढला होता. पब्लिकला पळत. हा म्हणजे त्यावेळी पण 9 गाड्या पळत होत्या होय म्हणजे मोठं मैदान त्यावेळी. मोठं मैदान अजून काय राजाविषयी आठवण येते? आता आठवणी राजानं सगळेच ठेवलेले आमच्या तरी पण त्यातल्या असे प्रकाश जोतातले किंवा तुम्हाला ज्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही अशी एखादी अविस्मरणीय आठवण आहे का राजा? नाही तसं काय सगळ्याच आठवणी राजा आहे तशाच आहे मानूनच घेतली नाही बायला बैलांना तुमच्यामुळे बैलाची ओळख की बैलामुळे तुमची? माझी बैलामुळे ओळख झाली बघा मित्रांनो एखादा बैल एखाद्या व्यक्तीला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो हे फक्त बैलगाडी क्षेत्रातच हा. घडतं. कारण ह्यो बैल होता म्हणून मी आजपर्यंत महाराष्ट्रात आहे राजानंच आपल्याला दिवस दावले आता आपल्याजवळ राजाबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. राजाच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी राजाच्या रिटायरमेंट पर्यंत ज्यांनी या बैलाची शेती केली गारडेगावची सचिन बाबू
हे थोडं राज्याविषयी आपण सांगू. नमस्कार. पहिलं मैदान कोणत्या मैदानात आपण सुट्टी केली? पहिलं मैदान गारजेवाडीत पहिलं मैदान केलं. काय कसा होता सुट्टीला बैल? सुट्टीला त्याला जरा नौका बैल आमच्याकडे पहिल्यांदा आलेला. आम्ही सगळे नौकेलो त्याच्यासाठी, त्यामुळे जरा थोडा आम्हाला त्रास द्यायचा. काय काय करतो? म्हणजे पुढे जा मागे जा, कुठे अंगा उडी घाल, दांडी उपड, असं काहीतरी करायचा. पण ज्यावेळेला त्याची म्हणजे नंतर नंतर त्या माणसांची ओळख घेतली त्यानं, परत असं कधी वाटलं नाही की तो बैल त्रास देतोय. त्या सुट्टीला त्याच्या सुट्टीला एकच माणूस असेल तरी चालत होतो. त्या दाबायला सोडायला असं काय वाटाय नाही. फक्त एक मोडकी अशी पकडली, विषय संपला. ये म्हणलं येणार, थांब म्हणलं थांबणार. आता सुट्टीसाठी बरेच नियम आले. हो ती आली हो किंवा जेटापंच हे अगदी म्हणजे जे रोजच्या सरावातले आहेत ते सगळे यायला लागले. पहिलं असं होतं का हो? पहिलं असं काही नव्हतं. आता सुट्टी मेकरना कसं त्या पट्टीवर पाय पडला किंवा काय हे झालं, गाडी पुढे लागली, किती छकड्यानं लागली, टांग्यानं लागली, त्याचं काही नाही, फॉलोर गाडी देत होते. तरी पण आपण जेव्हा राजा पळवत होता जुन्या काळात आणि आताच्या काळात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय बदल झाले का? म्हणजे त्यावेळेची जेटापळ आणि आताची जेटापळ त्याचा खूप मोठा बदल झाला. काय बदल वाटतो तुम्हाला? पहिलं कसं होतं की झेंडा कोणावर पडतो, कोणाच्या गाडीवर पडतो, ही भीती असायची. आणि आता कोणाच्या गाडीवर पडतो याची भीती राहील नाही. पट्टीवर पाय पडला फॉल आहे. बरोबर. हे सगळ्यात मोठा बदल आहे. आपल्याला असं कुठलं एखादं मैदान आठवतंय का की तुमच्याकडनं काय म्हणजे काहीतरी चूक झाल्या ती बैलानं सावरल्या? माळशिरसचं मैदान आठवते मला. बरं. त्यावेळेला मी, हे बाप्पू आणि रवी बाबर चुलत भाऊ, आम्ही तिघ जण गेलतो. आणि नितीन भैया, आम्ही चौघ गेलतो. आणि एक जण पुढे थांबलेला, आणि रवी आणि मी खाली गेलो, आणि बापू पाठीमागच होते. आणि त्यावेळेला आम्हाला गाडी असं पुढं माग व्हायच्या, माग सारायला लावली. आणि आम्ही बैलाच्या पुढे आडवा उभा राहिलो होतो, बैल माग सरत होतो, आणि अचानक झेंडा पडला. आणि ती माझी चूक होती की मी बैलाच्या आडवा उभा राहिलो होतो, मी बैल माग सारायसाठी. पण ती चूक बैलानं माझी एवढी सावरली की दुसऱ्या ओढीला गाडी कव्हर करून बैलांना सेमेला गाडी पास केली. सगळ्यात मोठी माझी ती आठवण आहे. त्यावेळी तुमच्याकडनं चूक होऊन पण बैलानं तुमची मान खाली काय नाही राखून, आणि त्या मैदानात 1 नंबर केला बैलानं. बरं, त्या मैदानात 1 नंबर केला. हो. आठवणीतला किस्सा. अजून याच्या व्यतिरिक्त अशी कुठली गोष्ट घडली का की तुमचं बैलाकडे लक्ष नाही, असं कुठली हाय का एखादी आठवण? नाही, असं काही नाही. बैलाच्या म्हणजे लक्ष नसायचं काही विषय नाही. झेंडा आणि बैल आणि फाटी हे आमचं काय म्हणजे लक्ष सुट्टी मेकर असते. आपण जुन्या काळात पण सुट्टी मेकर होता, आता गाड्या सोडता आपण? हो म्हणजे आता पण सुट्टी मेकर आहे. हो. दोन्ही वेळेच्या मैदानात म्हणजे जुना काळ आणि नवीन काळ यात काय नाही, नेमका बदल काय आता? आताच्या सुट्टी मेकरांचे त्रासच नाही जास्त, कारण फाटीच्या पुढे कोण जात नाही. पट्टीवर पाय पडला तर गाडी फॉल आहे, त्यामुळे ते पट्टीच्या मागे थांबून गप उभा राहायचं आहे. त्यावेळेच्या सुट्टी मेकरचा त्रास काय होता की ही गावची गाडी, ती जवळची गाडी, ही पुढे सुटल, ती पुढे सुटल, त्यामुळे ती बैल, झेंडा आणि फाटी ही एवढं सुट्टी मेकरांनी त्रास होता. म्हणजे त्यावेळी खरोखर सुट्टी मेकरचा पण कसपणा आला, लय कसपणा एकदम कसपणा लागत होता त्यावेळेचा. आता तसा सुट्टी मेकरला कोणता त्रास नाही जास्त पहिल्यासारखा. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, त्यांनी अगदी बैल पळायला लागल्यापासून की आतापर्यंत त्यांनी बैलाचा सांभाळ केला किंवा डेली रुटीन, व्यायाम, सगळ्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या किंवा जे बघितलं, देखभाल केली, ते आता बापू आपल्यासोबत आहे. बापू नमस्कार. नमस्ते. आपण हा बैल घेतल्यानंतर या सगळी नियोजन बहुतेक तुमच्याकडे होतं? असं काही नाही, नियोजन आमच्या बंधुराजेच करत होते. बाकीचं काय असेल ते मी बघायचं त्याचं. त्यावेळी बैलाला काय आहार होतो, चंदी बिंदी काय होती? चंदी काय दावा सर, खपरी पेंट, मका पीठ, बाकीचं काय गव्हाचं बस बाकी काही नाही. पहिल्यांदा खाद्य आहे किंवा आहार आहे, आणि पहिल्या याच्यात काय बदल होतो का? नाही, पहिलं कसंच होतं ना खाणं, सगळं त्याला खाणं जे होतं ते थोडंच होतं पण चांगलं होतं. वैरण चांगल्या प्रतीची होती,
बैलाला व्यायाम काय देतो? बैलाला काय पळून आला की 2 दिवस गॅप दिला की जरा त्याला अवताला हाणत होतो आम्ही. म्हणजे पळून आल्यानंतर बैल का होता झोपायला पाहिजे? का तर कसं आहे की जरा अवताला हाणला की थोडा शिरा मोकळ्या होत्यात, व्यायाम राहतोय, त्यासाठी अवताला हाणायचो पहिल्यापासून, पवनी टाकायचो. आपण बैल खेळवला, हा आता पण बैल आहे, तुला बैल बघताय तुम्ही इकडे तिकडे. काय फरक आहे जुनी बैल आणि नवीन बैल? असं काय, बैल तीच आहेत बरोबर. बरोबर, फक्त त्यांचं खाणं पिणं जी पहिलं होतं, सकस आहार जो मिळत होता तो आता सगळा औषधावर आला. बरोबर. हा, तर ह्याला राजाला आमच्या कधीच औषधी नावच नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत्या, हा तसं त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत होत्या. नाही, औषधाचाही विषय नव्हता ना त्यावेळा, फक्त खाणं पिणं ही काय उपलब्ध असायचं सगळं. जरी समजा कमी जास्त झालंच तरी ती काय घरी एक वेळ कमी पडलं चाललं, पण त्याला कधी कमी पडून देत नाही, असं होतं. आपल्या मैदानात जेव्हा आपण बैल घेऊन गेलोय, काय अशा आठवणी आहेत का की त्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही? त्या ऊर भरून आलाय, स्मरणीय आठवण, बऱ्याच आठवणी आहेत त्यातली एक. त्यातली एक असं सांगता येणार नाही, पण असं मैदान होतं की पूर्ण असं ढाळ होता, बैल पळायचे म्हणजे मोठ्या बैलांनी पळताना ते चालायला येत नव्हतं असं, आणि मातीचं रान. तर तसल्या रानात सुद्धा बैलानं म्हणजे तरवून बैलाला बरोबरच्या बैलाला घेऊन व्यवस्थित गाडी सेमी पास केला होता. आपण बैल मैदानात गेल्यानंतर असं कधी झालंय का बाबा गाडी खाली पाठीमागं पळते, आता म्हणजे पराभव निश्चित आहे, पण त्यावेळी राजानं तुम्हाला गुलाल घेऊन दिलाय किंवा बैलाची खासियतच अशी होती की बैल आमचा सुटल्यानंतर गाडी आमची एक टांग्यानं मागच असायची, पण निकालात एक टांग्यानं पुढेच कायम पडलाय बैल. अजून काय त्यावेळी आपली आठवण? आठवणी त्याच्या किती सांगायच्या, भरपूर आठवते तिच्या. असा बैल होता नाही, जीव आहे आमचा. आपल्याला या बैलाची चांगल्या पळत असताना मागणी पण झाली असेल. हो, झालेली मागणी, खडकेने मागितलेला बंद काळात 10 लाख रुपयाला मागितलेला. त्यावेळी झाला 10 लाख रुपयाला अजून किती देऊ? चंदू शेठला महेश म्हात्रेंनी फोन करून विचारलं होतं, अजून फडके म्हणते अजून किती पैसे द्यायचे, 10च्या वर, 10 लाखाच्या वरनं अजून किती पैसे द्यायचे. म्हणजे आम्ही एकच ठरवलं होतं की ह्याची समाधीच बांधायची आपल्यात, हा द्यायचा नाही. म्हणजे आपण पैशाकडे नाही बघितलं, नाही. त्याच्याकडे बघितलं. हो, पण तेवढ्यासारखं त्यानं तुम्हाला काय दिलं? भरपूर दिलं. काय दिलं? अहो, महाराष्ट्र ओळखतो आज आम्हाला. गारवा ढाबा म्हटलं की राजा. आमच्या आमदारांची पुतणी जेवायला गेली ती बारामतीला, आणि एका हॉटेलला जेवायला बसल्या, त्यांना विचारलं गाव कोणतं, तर त्याला ते म्हटले की आम्ही गारडीच आहे. तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की गारवा ढाबा. म्हणजे त्यांनी मला आल्यावरती विचारलं की अरे तू कुठंपर्यंत पोहोचलायस, तर मी नाही पोहोचलो, तर माझ्या बैलाने मला पोहोचवलं. मित्रांनो, एखादा जर बैल पळायला लागला तर बैल काही करू शकतो, किंवा बैलगाडी क्षेत्र त्या व्यक्तीला किंवा त्या मालकाला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवू शकते. एक जीवन उदाहरण आपल्यासमोर. आता सर्वसाधारणपणे 17-18 वर्ष बैलाचं वय आहे, आणि बैल अजून तंदुरुस्त आहे. हा एवढा तंदुरुस्त असण्यामागचं काय कारण आहे? 17-18 वर्षापर्यंत बैलाला चाला याचं पण होतं. तुम्ही असं काय वेगळं केलं या बैलाचं? वेगळं असं काही नाही, त्याला खाणं पिणं व्यवस्थित वेळच्या वेळा देतो, आणि बाकीचं काय, तो म्हणजे कधी आजारी पडत नाही, काही नाही, म्हणजे आजारी नाहीच, कधीच पडलेला नाही आजपर्यंत. एक वेगळाच हा, राजाच्या सगळ्या काळात नियोजन म्हणा किंवा सोबती किंवा साथीदार हे काम केलं ते विजवा आपल्या बरोबर आहे. विजवा, नमस्कार. नमस्कार. काय आहे हो या बैलाची आठवण? आठवण म्हणजे मी आणि लहानपणापासून नाद आहे मला बैलाचा, आणि राजाचा काळ मी लहानपणापासून बघितलाय. आता हे लाईव्ह झाले
पण बैल सुटला की 100 फूट गेला की बैलाने शेपूट वर केला की आम्हाला कळायचं बैलानं गाडी लावली. म्हणजे त्यावेळी मी लहान असताना सुद्धा मला एवढा म्हणजे बैलाचा अनुभव होता. आत्ताच्या काळात अशी माणसं भेटत नाहीत. अगदी बैलाच्या उतार वयापर्यंत बैलाबरोबर असा माणूस भेटणं ते अनुभव अशक्य आहे. परंतु असा माणूस तुम्हाला लाभलाय. हो. काय अनुभव अजून काय राजाची आठवणी? राजाची आठवण म्हणजे गारवाडीचं मैदान होतं आणि रान खरट्याचं होतं आणि बैल सीमेला पळून आला आणि बैलाच्या नाक्या पाक तुटल्या होत्या बैलाच्या पूर्ण. तरी पण फायनलला आम्ही बैल झोपत नव्हतो. पण अनिल ड्रायव्हर होते जे खाटावचे आणि ठोंबरवाडीचा बांड्या होता याच्या जोडीला. मग ते काय ऐकण्यात तरी आम्ही आपला बैल तसाच झोपला. तरी बैलानं तसला पाय घेऊन 1 नंबर तिथे केला होता तसल्या खरट्या रानात. ते एक आठवण आहे बैलाची. अजून असं तुम्हाला आत्ताच्या काळात किंवा त्यावेळी असं वेगळा एक एनर्जी भेटत होती का तुम्हाला की बाबा आपण राजा आपल्या जवळचा बैल आहे किंवा राजामुळे आपण आहे असं? हो. आणि राजामुळेच आम्हाला सगळे ओळखते. आता सांगायचं म्हटलं तर या बैलापासूनच आम्हाला ओळखायला लागली कोण आहे काय आहे. नाहीतर कोण आपल्याला बैलाशिवाय कोण ओळखते तेव्हा. आणि बैल असा बैल कधीच होऊ शकणार नाही. इथनं मोहर पण होणार नाही आणि कधीच असा बैल होणार नाही. आणि बैलाचं असं वैशिष्ट्य होतं आम्ही पुढे धरा असायचो. किती जर बैल पळून आला तर बैलाने शिंग कधी आम्हाला लावला. किती लहान होतो मी तरी सुद्धा अजिबात बैल असा किती पळून आला तर कधी मारलं नाही काय नाही. राजा म्हटलं की बैल शांतच होणार. आणि आप्पा बापू आम्ही म्हणजे लय लांब लांब जाऊन म्हणजे बैलाचे फायनल घेतलेत. असा तुम्ही बघितलेले जुना काळ आणि आता जो सुरू आहे त्याच्यात काय बदल आहे? लय बदल आहे. काय बदल? पहिल्यासारखी माणसं पण नाहीत आणि बैल पण नाहीत. आता पहिली माणसं फोनवर पैरवयाचं शब्दावर पैरवयात. आता रात्री वय म्हणतोय सकाळ नाही म्हणतोय असं आता झालंय. काय आता काय बघते बैलाची गती बघते ती का? आता पैसे बघते पैसे किती देतो विचारते ती. गाडा वाचला तर घेऊन येतो म्हणते. मित्रांनो विजोबा बोलले ते खरंच आहे. आत्ताची खरं बोलला बैलगाडी क्षेत्रात खरोखर त्याचा बैल पळतोय त्याला पैशाशिवाय पर्याय नाही. पर्याय पण नाही. हा. पण पहिलं तसं नव्हतं. पहिलं शब्दावर आज शब्द दिला तर महिना पैर होत होत. आपल्याला असा एखादा पहिरा आठवतो का की म्हणजे बरेच दिवस तो राजान तीच गाडी पळायची किंवा तो पहिराच तुटला नाही लवकर? तसे चिक्क्याची आणि दोन्हीची गाडी लय पळाय चिक्या, माळशिरत चिक्या आणि राजा किती मैदान पहिलं तरी बरेच मैदान गाडी पळाली. तरी 9 मैदान गाडी पळाली चांगलीच. 9 मैदान म्हणजे आत्ताच्या गाडीला तर ती शक्यच नाही. आणि राजाचं वैशिष्ट्य असं होतं राजा 100 फूट गेला की एकदा शिवपूट वर केला की ओळखून जायचं राजानं गाडी लावली 100% असं म्हणजे बैलाची खूबी होती. एकदा शिवपूट पाठीवर टाकला की विषय संपला बैला. मित्रांनो हा जो सर्व मित्र परिवार जमलाय फक्त राजाच्या प्रेमासाठी. आप्पा आज आपण हे वाढदिवसाचा औचित्य साधून हा जो मित्र परिवार जमा झालाय म्हणजे काय आहे राजाबद्दल यांच्या मनात नक्की काय आहे? ह्या प्रत्येक माणसाच्या मनात राजाबद्दल इतकं प्रेम आहे. राजाने इतकं काही म्हणजे नाव कमवून दिलंय प्रत्येकाला. म्हणजे समजा बैलामुळे आमच्या सगळ्यांची ओळख. त्याच्यामुळे आजपर्यंत जिथं जिथं मैदान म्हणजे असं झालंय कधी कधी की आम्ही घरातून मैदानला घरातला एकच माणूस आणि ह्या प्रत्येकापैकी कोण नाही कोण असायचं आणि 2-2, 3-3 माणसं जाऊन सुद्धा फायनल केलेलं आहे बैलाला. त्याच्यामुळे प्रत्येकाचा बैलावर इतका जीव आहे. आता बैल जरी वयानं म्हातारा झालाय तरी कोणी बैलाला म्हणजे असं नाही की बाबा गारवा डाबा म्हणलं की राजा असं आणि राजा म्हणजे गारवा डाबा असं समीकरण आहे. आणि आज हे सगळे बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं आले सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.